नमस्कार मित्रांनो, दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या संत्रा बागेची एक फेरफटका मारूया. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर आज आपल्या संत्रा झाडांवरती किती फुलं आलेली आहेत आंबिया बहाराची आपण चेक करूया. मित्रांनो, मी याच बागेचा फोटो टाकला म्हणजे व्हिडिओ टाकला होता की ज्याला आपण PDKV काटोलच्या या हॉर्टिकल्चर युनिटमधनं आपण ते कटिंग मशीन बोलवलं होतं. त्याला काही फुलं दिसतील. इथे पण आपल्याला काही दिसत आहेत फुलं. बार चांगला आलेला आहे. पूर्ण मित्रांनो आपण बोर्डो मिश्रण लावलेलं आहे सगळ्या झाडांना, मोरसूद आणि चुना मिक्स करून. बार छान दिसतो आहे यावेळेला. बाकीच्यांकडे होतं तसा यावेळेला नसणार, कारण की थोडा कमी असेल, कारण की आपण मागच्याही वर्षी कटिंग केली होती आणि याही वर्षी कटिंग केलेली आहे या झाडांची. मागच्या वर्षी मे महिन्यात केली होती, त्याच्यामुळे मृग बहार मला घेता नाही आला. आणि यावर्षी मी जी कटिंग आहे ती ऑक्टोबर महिन्यात घेतली, माझा ज्यावेळेला पूर्ण संत्रा निघाला होता त्यावेळेला. इथे मला आंबियाचं यावेळेला तसं कमी वाटतं आहे. म्हणजे मोठ्या मुश्किलने या 2-250 झाडातनं 4 टन आंबिया होईल, पण मृग बहार मात्र मी इथे चांगला घेईल. आपण बघू शकता आता हे जे आपण कटिंग केली होती त्याच्यानंतर नवीन पालवी छान फुटत आहे झाडांना. मित्रांनो, मी या बगीच्यामध्ये साधारण कटिंग केल्यानंतर 3 पट पाणी दिले होते. त्याचे आपण हे बघू शकता, मी दांड ट्रॅक्टरनी केले होते. ही जी झाडांची सावली येते जिथे संपते तिथे दांड केले होते आणि याच्यातनं आपण पाणी दिलं होतं. त्याच्यानंतर आता माझ्याकडे पहिल्यांदा मी ड्रीप लावलेलं आहे संत्रा झाडाला, पूर्ण बगीचाला. ताण सोडताना देखील आपण 2 पटपाणी दिले होते. आता मात्र पूर्ण ड्रीपनी पाणी सुरू आहे. तर ड्रीपच्या नळ्या सरळ करायच्या आहे पुढच्या आठवड्यामध्ये. या व्यवस्थित एका लाईनमध्ये घेईल मी. तर अशा पद्धतीने हा माझा बगीचा आहे. मित्रांनो, मी इथे 20 मार्चला म्हणजे 15 ते 20 मार्चच्या दरम्यान या दोन्ही झाडांचं म्हणजे बघा, हे झाड आणि हे झाड याच्या दोन्हीच्या बिलकुल मधात झाडाच्या बुंद्यापासून साधारणतः 4 ते 5 फूट अंतर सोडून आणि या झाडाच्या बुंद्यापासून 4 ते 5 फूट अंतर सोडून याच्यामध्ये मी बोरू आणि ढेंचा पेरणार आहे. जरी मी गुढीपाडव्याला अक्षय तृतीयेला मी झाडं ताणावरती सोडील, तरी देखील 1 महिना साधारणतः म्हणजे 15 मार्चला गेलं तर काहीतरी 17 एप्रिलला काही की 20 एप्रिलच्या दरम्यान अक्षय तृतीय आहे. तरी माझ्या शेतामध्ये त्यावेळेला जो बोरू ढेंचा टाकलेला असेल तो 1 महिन्याचा झालेला असेल आणि मग मी झाडांचं पाणी बंद करून देईल. त्यांनी काय होईल की झाडांना स्ट्रेस येणार नाही. म्हणजे जो उन्हाचा स्ट्रेस असतो मित्रांनो, 2 प्रकारे आपण ताण देतो. आंबियासाठी हिवाळ्यात देतो आणि मृगासाठी उन्हाळ्यात देतो. पण आंबियाचा जो ताण देतो त्यावेळेला झाडांवरती तेवढा स्ट्रेस होत नाही, त्यांना फक्त पाण्याची कमतरता भासते. पण उन्हाळ्यात ज्यावेळेला आपण बागेतलं पाणी बंद करतो म्हणजे कमी करतो म्हणण्यापेक्षा, त्यावेळेला झाडांना हा स्ट्रेस बसतो आणि आपण जी काही जैविक शेती करण्यासाठी म्हणजे फळबाग करण्यासाठी जी मेहनत घेतो आहे ती वाया जाते. कारण की पूर्ण जमिनीवरती भेगा पडतात, त्याच्यानंतर याच्यातनं वाफ खूप निघते. त्याच्यामुळे मग PDKV काटोलनीच असं सजेस्ट केलेलं आहे की याच्या मधामध्ये तुम्ही बोरू ढेंचा हा लावा, की जेणेकरून जमिनीचं तापमान जे आहे ते थोडं मेंटेन राहील. आणि मित्रांनो, मग पावसाची चाहूल जशी लागेल की बुवा आता पाऊस बस 7 दिवसांमध्ये येतो आहे, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल केरळमध्ये पाऊस पोचला
की तिथून 10 ते 15 दिवसात आपल्याकडे पाऊस येतो, त्यावेळेला मग मी तो बोरू आणि ढेंचा जो आहे तो याच्यातच मल्चर करून टाकील आणि मल्चर करून त्याच्यावरती रोटावेटर फिरवेल. आणि मग साधारणतः 1 जुलैकडे याच्यात मूग आणि उडीद पेरील. आणि ते मूग आणि उडीद जे आहे ते चं पीक घ्यायचं की त्याला पण गाडून टाकायचं 2 महिन्यानंतर, हे त्यावेळेची परिस्थिती बघून की मृग कसा फुटला आहे ते बघून ठरवू. आणि तेही 7 दिवस अगोदर मी का म्हणून इथे म्हणजे त्याला पावसाच्या 7 दिवस अगोदर का गाडणार, तर ज्यावेळेला त्याच्यावरती मी रोटावेटर फिरविल त्याच वेळेला या शेतामध्ये मी घनजीवामृत टाकणार आहे, अगोदर नाही टाकून ठेवणार. मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघत असाल की मी ऑलरेडी 1 तारखेला एक 3 एकर शेत नांगरून ठेवलेलं आहे. मित्रांनो, ते नांगरणं आणि इथे कल्टिवेशन करणं याच्यामध्ये फरक आहे. इथे फळझाडं आहेत. मी माऊली कापसेंचं विषमुक्त शेती हे यूट्यूब चॅनल फॉलो करतो, त्यांचा ऑनलाईन क्लास देखील केलेला आहे. तर त्यांनी फळझाडांमधलं माती व्यवस्थापन म्हणजे जमीन व्यवस्थापन आणि बाकी पिकांसाठीचं जमीन व्यवस्थापन याबद्दल फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. मला त्यांचं मार्गदर्शन पटलं देखील आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनातच यावेळेला आपण मृग बहार घेऊन बघावा असं ठरवलेलं आहे. आपण बघू शकता याही झाडावरती फुलं आहेत. आता कितपत दिसतात आपण बघूया. अजून सगळी फुलं फुलली नाही आहेत, म्हणजे कळ्या आहेत, अजून हळूहळू फुलत आहेत. इथे आपल्याला काही फुलं दिसतील. सतरा तारखेला ग्रहण आटोपलं 17 फेब्रुवारीला की साधारणतः 20 फेब्रुवारीकडे आपण दूध, गूळ, विलायची पावडर याचा एक फवारा या फुलांवरती घेऊया. तो कमी प्रेशरचा असेल, तो फक्त फुलांवरती मधमाशा अट्रॅक्ट करण्यासाठी राहील. आपण बघू शकता मी झाडांवरती पिवळे आणि निळे चिकट सापळे देखील लावलेले आहेत. हे बघा. त्यात मित्रांनो मधमाशी नाही चिपकत. हे बाकीचे जे आहेत ना, जे आपल्या झाडाला त्रास देतात, मावा वगैरे ज्याच्यामुळे होतो, ते वाचवण्यासाठी आपण लावलेलं आहे, त्याच्यापासून वाचवण्यासाठी. तर ड्रीप लावलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमचे गोपाल भक्ते सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा माझं संत्रा बागेचं व्यवस्थापन सुरू आहे. बघा इथे एक निळा सापळा लावलेला आहे. मित्रांनो, विज्ञानाची सगळ्यात छान देण शेतकऱ्यांना काही असेल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सापळे आहेत. सध्या इथे आपण ते दुसरेवाले ट्रॅप लावत नाही, ज्याच्यामध्ये फळाला डंख मारणाऱ्या माशा अट्रॅक्ट होतात. ते जून महिन्यात लावू. आता याच्यासाठी नाही, कारण की आपल्याला मधमाशांना अट्रॅक्ट करायचं आपल्या बागेमध्ये. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने. आता मी आपल्याला गोपाल भक्ते सरांचं सांगत होतो, तर त्या ग्रुपवरती ॲग्रो विजन या पेपरमधली एक कटिंग आली होती की संत्रा झाडाला प्रति महिना प्रति दिवस म्हणजे प्रति दिवस आणि कोणत्या महिन्यातला दिवस, हे म्हणजे जसं आता फेब्रुवारी सुरू आहे, तर फेब्रुवारी महिन्यात 80 लिटर पाणी प्रति झाड प्रति दिवस लागतं. तर त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. माझे इथले संत्र्याचे झाडं हे बेडवर नाही आहेत, हे माझ्या वडिलांनी लावलेले झाडं आहेत. यावर्षी मात्र मी जे स्वतः झाडं लावले आहेत ते बाजूला बेडवर लावलेत. आपण तो पण प्लॉट बघूया. त्याच्यात मागच्या वर्षी हळद लावली होती, म्हणजे हळद बेडवर नव्हती, त्यामुळे त्याचे काही हळदीचे कंद जे त्या बेडवर राहिलेत ते तिथे हळदसुद्धा आली.
तर थोडंफार ते आंतरपीक म्हणून पण मला झालं आणि मातीसुद्धा त्याच्यामुळे सुधारते. मित्रांनो, पुढच्या वर्षी दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली की जसं मी तुम्हाला दाखवलं की मधात मी जिथे आता बोरू ढेंचा आणि मग पावसाळ्यामध्ये मूग आणि उडीद पेरणार आहे, त्याच भागामध्ये मी हलकी थंडीची चाहूल सुरू झाली की गाजर पेरणार आहे. 5 लाईनी गाजरच्या पेरील तर 3 लाईनी त्यातल्या काढणार आणि 2 लाईनी या मी तिथेच रोटावेटरनी बारीक कुच करून टाकणार. आमचा हा संत्र्याच्या बगीच्यावरती बेडवरती लावलेला बगीचा. मित्रांनो, आम्ही पूर्णपणे जैविक शेती करतो, त्यामुळे तुम्हाला इथे आता तण दिसत आहे. सध्या बाया शतावरी आणि हळद काढण्यामध्ये बिझी आहेत, त्याच्यामुळे इथलं तण काढण्यात आलेलं नाही. तरी झाडांच्या जवळ नाही आहे मित्रांनो. का नाही आहे तर मी झाडांच्या भोवताल पूर्ण आमच्या शेतातला नेपियर टाकला होता बारीक करून. जैविक आच्छादन म्हणजे वीड मॅटची किंवा आपल्याला दुसरे ज्या मॅट्स येतात म्हणजे काय म्हणतात त्याला मल्चिंग पेपर, ते न वापरता आपण जैविक आच्छादन वापरलं आणि मला जैविक आच्छादन खूप सुंदर वाटलं. याही झाडांच्या भोवताल काय करणार आहे मी आता, बिलकुल इथे तर 1 मार्चलाच या झाडाच्या भोवताल 5 बिया मी ढेंचाच्या किंवा बोरूच्या किंवा 3 बिया बोरूच्या तर 2 बिया ढेंचाच्या या रिंग पद्धतीने टाकून देणार आहे. म्हणजे याही झाडांना जो उन्हाळ्याचा स्ट्रेस, उन्हामुळे जे वातावरण एकदम गरम होऊन जातं, तापमानात वाढ झालेली असते, ती या झाडांवरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून करणार आहे. तर असंच आमचे दिवेबंधू डेअरी फार्मवर काय ॲक्टिव्हिटीज चालतात ते बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.